पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत 1 ते 6 डिसेंबर पर्यंत आलेले चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. सीमा सुरक्षा दलाचा म्हणजेच BSFचा 61वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबरला. प्रश्न 2. 41वा ऑल इंडिया गव्हर्नन्स गोल्ड कप 2025 कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान युनायटेड FC यांनी. प्रश्न 3 पाहूया. मृत्युंजयी हे महाकाव्य कोणाचे प्रसिद्ध झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे भागवत झा आझाद यांचे. प्रश्न 4. हंसा 3 NG या पहिल्या स्वदेशी पायलट प्रशिक्षण विमानाचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर इथे. प्रश्न 5. कोणत्या वर्गातील चौथे जहाज तारागिरी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे निलगिरी हे. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधून निवृत्तीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट इंडिजचा. प्रश्न 7. भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने AUS इंडेक्स 2025 या संयुक्त लष्करी सरावात भाग घेतला? तर त्याचं उत्तर आहे INS सह्याद्री. प्रश्न 8 पाहूया. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB ने कोणासोबत ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस केले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली पोलिसांसोबत. प्रश्न 9. एका दिवसात सर्वात मोठ्या करिअर काउन्सिलिंग सत्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी. प्रश्न 10 पाहूया. 56व्या IFFI मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला. प्रश्न 11. निधन झालेल्या कुमारी कमला कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे भरतनाट्यम. प्रश्न 12. 2025च्या इंडियन ऑफ द इयर साठी वर्ल्ड चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर यांना. प्रश्न 13 पाहूया. 44व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF 2025 मध्ये फोकस स्टेट श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याला. प्रश्न 14. काशी तमिळ संगमची कोणती आवृत्ती आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 4थी आवृत्ती. प्रश्न 16. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेत भारताची कोणत्या कालावधीसाठी पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2026 ते 27 साठी. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशात राष्ट्रीय सुरक्षा आणीबाणी लागू केली? तर त्याचं उत्तर आहे नायजेरिया देशामध्ये. प्रश्न 18. टीम इंडिया क्रिकेटचा अधिकृत रंगीत भागीदार कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे एशियन पेंट्स. प्रश्न 19. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पॅरिस इथे. प्रश्न 20 पाहूया. 2025 मध्ये जागतिक एड्स दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबरला. प्रश्न 21. कोणत्या पुरुष खेळाडूला 2025चा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवडले? तर त्याचं उत्तर आहे आर्मांड डुप्लांटिस यांना. प्रश्न 22. आंतरराष्ट्रीय जॅग्वार दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 29 नोव्हेंबरला. प्रश्न 23 पाहूया. टेमासेक होल्डिंग्जने भारताचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे पियुष गुप्ता यांची. प्रश्न 24. सरस उपजीविका फूड फेस्टिवल 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 25. 2025च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 8वा. प्रश्न 26 पाहूया. कोणते विमानतळ वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे पहिले भारतीय विमानतळ बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 27. बँकिंग कनेक्ट कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे NPCL भारत बिल पे लिमिटेडने. प्रश्न 28. नागालँडचा 63वा राज्य स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबर 2025ला. प्रश्न 29 पाहूया. एका आंतरराष्ट्रीय स्वरूपात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणी मोडला? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली यांनी. प्रश्न 30. डॉक्टर हिफजुर रहमान यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लिबिया देशात. प्रश्न 31. हॉर्नबिल महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 26वी. प्रश्न 32 पाहूया.
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2025 बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले? तर त्याचं उत्तर आहे ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी. प्रश्न 33, कोणत्या राज्यातील पारंपरिक याक चुरपीला जीआय टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशातील. प्रश्न 34, भारत मालदीव द्विपक्षीय सराव एकुवेरींची 14वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम इथे. प्रश्न 35 पाहूया. सुलतान अझलन शाह कप 2025 मध्ये पुरुष भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 36, नवीन पंतप्रधान कार्यालय संकुलाचे नाव काय ठेवले? तर त्याचं उत्तर आहे सेवातीर्थ. प्रश्न 37, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 2 डिसेंबरला. प्रश्न 38 पाहूया. भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोव्हेशन हब कोणी उघडले? तर त्याचं उत्तर आहे अनंत टेक्नॉलॉजीज यांनी. प्रश्न 39, क्रिसिलने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज किती वाढवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 7%. प्रश्न 40, रोहित शर्माने कोणाचा विक्रम मोडला आणि एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारले? तर त्याचं उत्तर आहे शाहिद आफ्रिदी यांचा. प्रश्न 41 पाहूया. आसाम दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 2 डिसेंबरला. प्रश्न 42, 2025 हा आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 2 डिसेंबरला. प्रश्न 43, कोणत्या देशाने अल डिफेन्स डोम मायकेल एंजेलो डोमचे अनावरण केले? तर त्याचं उत्तर आहे इटली देशाने. प्रश्न 44 पाहूया. दूरसंचार विभागाने DOT जाहीर केले की सर्व मोबाईल फोनवर कोणते ॲप प्री इन्स्टॉल करणे अनिवार्य असेल? तर त्याचं उत्तर आहे संचार साथी ॲप. प्रश्न 45, जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित ट्रेन नेटवर्क कोणते बनले? तर त्याचं उत्तर आहे रियाद मेट्रो. प्रश्न 46, कोणत्या देशाने देशात स्वैच्छिक लष्करी सेवा सुरू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशात. प्रश्न 47 पाहूया. राष्ट्रीय महामार्गांवर दूरसंचार आधारित सुरक्षा इशारा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे रिलायन्स जिओ सोबत. प्रश्न 48, नुकतेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक मारणारा सगळ्यात युवा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. प्रश्न 49 पाहूया. इंडिया स्पोर्ट अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या कार्यक्रमाला इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट इव्हेंट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आर्चरी प्रीमियर लीगला. प्रश्न 50, जागतिक संगणक साक्षरता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 2 डिसेंबरला. प्रश्न 51, प्रसिद्ध झालेल्या WHO अहवालानुसार कोणत्या देशात HIV संसर्ग सर्वात वेगाने वाढला आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशामध्ये. प्रश्न 52 पाहूया. इस्रो प्रमुखांनी भारतातील पहिल्या खाजगी नेव्हिगेशन सेंटरचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम इथे. प्रश्न 53, BSF महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार यांनी. प्रश्न 54, 15वा आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 55 पाहूया. कोणत्या देशाने स्त्री हत्या स्वतंत्र गुन्हा म्हणून कायदेशीर मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे इटली देशाने. प्रश्न 56, सीमा सुरक्षा बल BSFचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार. प्रश्न 57, भारताची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 5.5 लाख मेगावॅट. प्रश्न 58 पाहूया. दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांना. प्रश्न 59, कर उद्देशांसाठी पारदर्शकता आणि माहितीची देवाणघेवाण या जागतिक मंचाच्या 18व्या बैठकीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी. प्रश्न 60, DRDOने लढाऊ विमान बचाव प्रणालीची हाय स्पीड रॉकेट स्लेड चाचणी कुठे यशस्वीरित्या केली? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड इथे. प्रश्न 61 पाहूया. कोणत्या राज्यातील थुयमल्ली तांदळाला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील. प्रश्न 62, 7व्या इंडिया इंटरनॅशनल शैवाल एक्स्पो आणि समिटचे आयोजन कुठे करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कोची येथे. प्रश्न 63, पंजाब नॅशनल बँकेच्या PNB पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर कोण बनल्या? तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर हे. प्रश्न 64 पाहूया. भारतीय सैन्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली? तर त्याचं उत्तर आहे बंगालची खाडी येथे.
प्रश्न 65. डीपी वर्ल्डने कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्माला. प्रश्न 66. आंतरराष्ट्रीय अपंग हक्क दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 3 डिसेंबरला. प्रश्न 67 पाहूया. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मनाली मकरंद क्षीरसागर यांची. प्रश्न 68. जागतिक संगणक साक्षरता दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 2 डिसेंबरला. प्रश्न 69. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ CBIC चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विवेक चतुर्वेदी यांची. प्रश्न 70 पाहूया. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रकल्प विद्युत पुरवठा केंद्राची स्थापन करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ इंडिया सोबत. प्रश्न 71. दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला. प्रश्न 72. पर्यटन मंत्रालयाने भारताला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेटफ्लिक्स सोबत. प्रश्न 73 पाहूया. RBIने कोणाची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उषा जानकीरमण यांची. प्रश्न 74. दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला. प्रश्न 75. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे सदानंद दाते यांची. प्रश्न 76 पाहूया. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट GELS 2025 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे ओडिशामध्ये. प्रश्न 77. ॲपलचे नवीन AI उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे अमर सुब्रमण्यम यांची. भारतीय नौदल दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला. प्रश्न 79 पाहूया. मोहित शर्माने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे क्रिकेटमधून. भारत कोणत्या आजारासाठी पहिले राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे? तर त्याचं उत्तर आहे लठ्ठपणा या आजारासाठी. आंतरराष्ट्रीय चित्ता दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला. प्रश्न 82 पाहूया. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 131वे स्थान. प्रश्न 83. जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणाच्या उपचारांसाठी कोणत्या औषधाच्या जागतिक वापराबद्दल त्यांचे पहिले मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड 1. प्रश्न 84 पाहूया. FEI आशियाई घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 5 पदके. प्रश्न 85. कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्याचे. प्रश्न 86 पाहूया. S&P ग्लोबल रेटिंगने भारताच्या दिवाळखोरीच्या राजवटीचे अधिकार क्षेत्र रँकिंग मूल्यांकन कोणत्या श्रेणीमध्ये ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे ग्रुप बी मध्ये. प्रश्न 87. जेरुसलेम मास्टर्स 2025 जिंकण्यासाठी अर्जुन एरिगेसीने कोणाला हरवले? तर त्याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंदन यांना. प्रश्न 88. 22वे आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड IJSO 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 6 पदके. प्रश्न 89 पाहूया. रिझर्व्ह बँकेच्या नवीन कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उषा जानकीरमण यांची. प्रश्न 90. भारताच्या हेरिटेज फुटफॉल रँकिंग 2024-25 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे ताजमहल. प्रश्न 91. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क. प्रश्न 92 पाहूया. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तक्रारींमध्ये कोण आघाडीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य. प्रश्न 93. कोणत्या देशात यमारी सण साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशात. कोणत्या राज्यात बालविवाहात 47% वाढ झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात. प्रश्न 95 पाहूया. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग IGPL टूर 2025 कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे गगनजीत भुल्लर यांनी. प्रश्न 96. शेतकऱ्यांसाठी समर्पित वीज कंपनी स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 97. रिझर्व्ह बँकेने RBI रेपो दर किती कमी केला? तर त्याचं उत्तर आहे 5.25%. प्रश्न 98. उधवली उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळमध्ये. प्रश्न 99. कोणत्या कंपनीला 27व्या नवरत्नाचा दर्जा देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे
नुमालीगड रिफायनरी लिमिटेड या कंपनीला. प्रश्न 100. अलीकडे सापडलेला अलकनंदा म्हणजे काय आहे? तर त्याचं उत्तर आहे आकाशगंगा. प्रश्न 101 पाहूया. कोणत्या राज्यातील सौर पंप योजनेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील. प्रश्न 102. कृष्णवेणी संगीता निर्गमन 2025 हा संगीत महोत्सव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे विजयवाडा इथे. प्रश्न 103. 14वी भारत ओमान धोरणात्मक सल्लागार गट बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे मस्कट इथे. प्रश्न 104. व्हिक्टोरिया विद्यापीठ भारतातील पहिले कॅम्पस कुठे उघडणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे. प्रश्न 105. चौथा संकीर्तन दिवस कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 106. T20 क्रिकेटच्या इतिहासात 600 विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे सुनील नरेन हे. प्रश्न 107. भारत आणि कोणत्या देशादरम्यान हरिमोश शक्ती 2025 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया. प्रश्न 108. भारत इंडोनेशिया गरुड शक्ती सरावाची किती आवृत्ती होती? तर त्याचं उत्तर आहे 10वी आवृत्ती. प्रश्न 109. ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे हितेन मेहता यांची. प्रश्न 110 पाहूया. फिच रेटिंग्सने 2026च्या आर्थिक वर्षासाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाढीचा दर किती असल्याचा अंदाज वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 7.4%. प्रश्न 111 पाहूया. कसोटी क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 300 पेक्षा जास्त विकेट घेणारा चौथा खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे रवींद्र जडेजा. प्रश्न 112. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रेसने कोणत्या शब्दाला 2025चा सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे रेज बेट हा शब्द. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.